पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने 2 ते 3 दिवसांपासून डुंगी गाव पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले. विमानतळाच्या भरावामुळे पनवेल तालुक्यातील डुंगी गावात 1.5 ते 2 फूट पाणी साचले आहे. तर काहींच्या घरात पाणी गेल्यामुळे त्यांचे नुकसान झाले. गेल्या काही वर्षांपासून डुंगी गावात पावसाचे पाणी येत असल्याने येथील ग्रामस्थ वैतागले आहेत. नवी मुंबई विमानतळाचा भराव यासाठी कारणीभूत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. डुंगी गावात गेल्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले होते. त्याचा फटका अनेक नागरिकांना बसला. दरवर्षी येत असलेल्या पुरामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. नवी मुंबई विमानतळासाठी करण्यात येत असलेल्या भरावामुळे डुंगी गावात पाणी साचते. विमानतळाच्या भरावामुळे आजूबाजूचा परिसर दरवर्षी पाण्याखाली जात आहे. मात्र यावर कोणत्याच प्रभावी उपाययोजना करण्यात येत नसल्याने येथील नागरिक नाराज आहेत. पारगाव डुंगी येथे विमानतळाच्या गाभा क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या मातीच्या भरावामुळे येथील नागरिकांच्या राहत्या घरात पाणी जाऊन त्यांचे अतोनात नुकसान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे डुंगी गाव संपूर्ण पाण्याखाली गेले. जवळपास 100हून अधिक कुटुंब असून गावची लोकसंख्या जवळपास 500च्या वर आहे. घरात पाणी शिरल्यामुळे घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, अन्नधान्य, बेड, सोफा, घरगुती वस्तू खराब झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काहींची घरे दुमजली असल्याने त्यांनी वर जाणे पसंत केले. डुंगी ग्रामस्थांना दरवर्षी 4 महिन्यांसाठी सिडकोकडून 50,000 रुपयांची मदत मिळते. मात्र यावर्षी जुलै महिना उजाडून देखील आणि मुसळधार पाऊस कोसळत असताना देखील ग्रामस्थांना ही अद्याप मदत मिळालेली नाही. डुंगी गावात आलेल्या पुरासाठी 10 ते 12 पंप लावले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र पंप काम करत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरवर्षी येणाऱ्या पुराच्या पाण्याचा फटका येथील ग्रामस्थांना बसतो. त्यामुळे प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.